हे मुक्ता आवर ना यार, मलाही जायचं आंघोळीला. ब्रो मला ना बिलीव्हच होत नाहीये माझ्या लाईफ मध्ये हे सगळं घडतंय. म्हणजे मला वाटायचं कायम की मी एखाद्या फिल्मची हिरोईन वगैरे, पण माझी लाईफ काय सुपर फिल्मी झाली आहे ना यार. मला बाबाला हे सगळं सांगायचंय. अगे तू तुझा निर्णय कालच कळवणार होतीस ना त्यांना. व्हॉट द फालतूगिरी, मी विसरले. अगं राणी असं विसरून कसं चालेल. आनंदी दरवाजा खोल. रुपेश? कोण रुपेश? अगं साधा त्याला मेसेज पण नाही केलं मी रात्री. ई म्हणजे तो रुपेश. अगं चिडला असणार आहे तू. राज टू युअर सिमरन. ऐक ना परी मी आलेस. हे बघ आनंदी, मी तुला कालपासून कधी. ए हाय रुपेश. हाय आनंदी, जरा बाहेर ये ना, बोलायचं. अरे रुपेश आत तरी ये. नको, तू बाहेर ये ना, आपण बोलूया. अरे मी सांगते आत ये ना, आत येऊन बोलू. आनंदी अरे बाहेर येऊन आपण बोलू. OMG रुपेश राजा सॉरी म्हणते ना तुला तर 1000 वेळा लिहून देऊ का सॉरी. सॉरी बेली ठीक आहे, काळजीचं काय माझ्या. मुद्दामून नाही केलं रे. अगं परवापासून भेटणं तर दूर, साधं फोन आणि मेसेजवर पण धड बोलत नाहीस. त्याची सगळी झोलर कंपनी घरात भरून ठेवली आहे. मला टेन्शन आला म्हणून संध्याकाळी घराकडे आलो तर घराला लॉक मारलेला. तेव्हापासून रात्रभरात 6 टाइम चक्कर मारली. बाईकचं पेट्रोल पण संपला, पण तू घरीच आली नाही. मी पण मुद्दामच मग मेसेज फोन नाही केला. बोलो बघू तुला तरी आठवण येते का, पण ते पण नाही. बघ रुपेश, मला माफ कर असं नाही म्हणणार आहे मी तुला. चुकलंच आहे माझं, खूप चुकलंय. म्हणून जे म्हणशील ते मला ऐकून घ्यायलाच पाहिजे. बोल तू. मी काय बोलू आता, तू बोल. तू होतीस कुठे रात्रभर? त्याच जागेवर. म्हणजे पप्प्या तिथेच राहिले त्या जागेवर? ती जागा फारच आवडलेली दिसते त्याला. ते तर आहेच, पण काही ऑफिशियल फॉर्मॅलिटीज राहिल्या आहेत त्या जागेच्या, ते पूर्ण करून येतोय. ऑफिशियल फॉर्मॅलिटीज? क्या बात आहे यार. ते रे पप्प्याचा ना सगळा रॉयल कारभार आहे. म्हणजे काल तो राडा झाला तिथपर्यंत ठीक होतं, पण त्या जागेची चावी लगेच मॅनेज केली त्यांनी. आणि असं नाही की तो स्वतः चावी आणायला गेला, चावी त्याच्याकडे आली चालत. चालत नाही, तुमचा हुकूम आपला ऐका ना असं म्हणत बाईकवरून आली. काय नाव त्याचं? बप्पाव. चांगलं यार. पण मला सांग, हा पप्प्या लालबागचा आहे, याच्या पलीकडे त्याचं काय डिस्क्रिप्शन आहे? पप्प्या तो देव आहे. खरंच तो देव आहे. पप्प्या राणे हा 33 कोटी देवांमधला एक देव आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.